डॉक्टर राजेश भोईर और उनके साथी जुपिटर हॉस्पिटल के बाद में शायद इतना बड़ा हॉस्पिटल भिवंडी के अंदर खुला है। गरीब जनता के लिए सेवा भाव से काम करेंगे। पैसे को ना देखते हुए सेवा भाव से अगर काम होगा तो निश्चित तौर पर ये प्राणाई हॉस्पिटल का नाम भी बड़ा होगा। मुझे और एक इस बात की खुशी है कि हमारे भिवंडी के ही कुछ डॉक्टर लोगों ने मिलकर 1 महीना पहले आना में कापरवाड़ी में ऐसी एक हॉस्पिटल खोला। हमारे यहाँ के लोकल जो डॉक्टर हैं वो अच्छी तरक्की कर रहे हैं। इसका मतलब ये है कि उन्होंने अपने प्रैक्टिस के माध्यम से जनता में विश्वास तैयार किया है, जनता के मन में विश्वास पैदा किया है। इसलिए हमारे सारे डॉक्टर तरक्की कर रहे हैं। इससे ज़्यादा खुशी की बात और कुछ हो नहीं सकती है। मैं जनता से आह्वान करूँगा, बीमारी कुछ भी हो, छोटी भी हो, तो लोगों को बदन के ऊपर बीमारी झेलने की आदत होती है। कल अच्छा होगा, कल अच्छा होगा, ऐसा ना करते हुए तुरंत इलाज के लिए अगर डॉक्टर के पास जाए तो बड़ी बीमारी नहीं है। तो यही जनता से मेरा आग्रह रहेगा कि आप हमारे यहाँ पे हमारे लोकल अच्छे डॉक्टर हैं, हमारे रिश्ते में हमारे परिचित हैं, तो इनको सपोर्ट करने के लिए जनता ने भी आगे आने की जरूरत है। और मुझे पूरा विश्वास है कि आने वाले दिनों में प्राणाई हॉस्पिटल का नाम भिवंडी के अंदर 1 नंबर पे आएगा। ऐसे में यहाँ उपस्थित सभी की तरफ से डॉक्टर राजेश भोईर को शुभकामनाएं। पर्यंतचा अविरतपणे आणि अखंडितपणे प्रवास खरंच ठप्प करणारा लाभली गेली। त्या लसीकरण मोहिमेत देखील या तरुणानं आणि प्राणाई हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमनं हिरिरीने मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला। त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय एकदा प्राणाई राजूभाई त्याचप्रमाणे उपस्थित पाहुण्यांमध्ये सुंदर नाईक साहेब, उपस्थित पाहुण्यांमध्ये पीके मात्रे साहेब यांचं सरकार होती, यांचं पण स्वागत आहे आमच्या मित्र परिवार। प्राणाई हॉस्पिटलचा प्रवास या चित्रफितीच्या माध्यमाद्वारे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। तर सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहा आणि काही कारणास्तव जर कुणाही मान्यवरांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी जर राहिला असेल तर आम्ही त्याची क्षमा मागतो आणि यापुढे पुढच्या काळामध्ये प्राणाई हॉस्पिटलच्या या कार्याला आम्ही सलाम करतो। बाबू त्या खुर्च्या काढायला खुर्च्या काढायला
स्वागत. माननीय साहेब आमचे कपिल पाटील साहेब 2015 मध्ये माझ्या जुन्या हॉस्पिटलची उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं होतं. आज सर्वांच्या आशीर्वादाने आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून आज मी एक प्रगती करत आहे इथे आणि एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण इथे स्टार्ट करत आहोत. त्याबद्दल मी माझा परिवार, आई वडील, बहिणी, माझे मित्र, त्यानंतर माझे सहकारी, तुमच्यासारखे हितचिंतक यांच्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच कपिल पाटील साहेबांचे स्पेशल मी आभार मानतो की त्यांनी मला प्रत्येक वेळी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला. मागच्या वेळेस देखील काही ग्रामीण भागातील लोकांना सेवा पुरवण्यासाठी काही गाड्या उपलब्ध करून दिल्या. त्याच्या मार्फत आम्ही जवळजवळ 1.5 लाख पेशंट पर्यंत पोहोचलो आणि ती सेवा आमच्या मार्फत आणि साहेबांच्या मार्फत आम्ही गोरगरिबांपर्यंत पोहोचवली आणि आज आपण हे सुसज्ज हॉस्पिटल तयार केले. ज्यावेळेस खरोखरच कॅन्सर सारखा रुग्ण येतो आमच्याकडे आणि त्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बिकट असते, अशा प्रसंगी आम्हाला त्या रुग्णाला मदत करावीशी वाटते. मग काहीतरी प्लॅटफॉर्म तयार व्हावा म्हणून मी प्रयत्न करत होतो. खूप स्ट्रगल, खूप अडचणी आल्या, तरी देखील आम्ही काही स्टेप्स पार करत आज जवळजवळ आजच्या दिवशी 1200 पेक्षा जास्त कॅन्सरच्या रुग्णांना किमोथेरपी आम्ही मोफत दिली होती. एक सामाजिक बांधिलकी जपून आजपर्यंत आपण एक काम करत आलेलो आहोत. हॉस्पिटलचा इन्फ्रा, त्याचबरोबर इक्विपमेंट्स, मॅनपॉवर, स्किल डॉक्टर हे जर नसतील तर नक्कीच आपण रुग्णाला योग्य ती सर्व्हिस पुरवू शकणार नाही. त्याच हेतूने आज मी हे हॉस्पिटल जे तयार केलेलं आहे. डिस्क्रिमिनेशन खूप होतो समाजामध्ये, खूप काही होतं, चर्चा होतात, तरी देखील मला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही. मला फक्त एकच वाटतंय की 10 रुग्णांपैकी जरी 5 रुग्णांना, 6 रुग्णांना आपण केलेल्या सुखसोयीला किंवा वैद्यकीय सोयीमुळे जर त्याचा जीव वाचत असेल तर नक्कीच ते आतून जे आत्मिक समाधान आहे ते ऍक्च्युली बरोबर अनमोल असेल. सर्वच काही पैशाने नाही, या हेतूने देखील आम्ही काम करतोय. डायलिसिस साठी सेवा पुरवून आपल्या भिवंडी ग्रामीण भागामध्ये डायलिसिस सेंटर फार कमी आहे. त्याच अनुषंगाने मी 5 डायलिसिसच्या मशीन इथे उपलब्ध केलेल्या आहेत. त्या मशीन्सद्वारे आपण दिवसाला 15 पेशंट डायलिसिस करू शकतो. एकदा किडनी फेलियर झालेल्या पेशंटला जर आपण बघतो की महिन्याला किती खर्च येतो अंदाजे डायलिसिससाठी, तर तो खर्च असतो 40,000. परंतु आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले तसेच आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत आपण जुन्या हॉस्पिटलमध्ये देखील करत आलेलो आहोत. इथे देखील आपण सेम सुविधा आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये आपण पुरवणार आणि ही शाश्वती मी तुम्हाला देतो, कारण तुम्ही प्रत्यक्ष बघितलेले आहेत की सगळे इक्विपमेंट जागेवर लागलेले आहेत. तर या पुढे देखील अशी उत्तरोत्तर काही जर आम्हाला संधी मिळाली तर नक्कीच आम्ही यापेक्षा वेगळे प्रोजेक्ट्स करू. थॅलेसिमिया सारखा आजार, कॅन्सर सारखा आजार, हल्लीची लाईफस्टाईल फारच बदलत चाललेली आहे. तुम्हाला माहिती आहे की 5 वर्षापूर्वी कॅन्सरचे प्रमाण भारतामध्ये 10 लाख होते, तर ते आता 20 लाख 25 लाखाच्या घरात वर्षाला नवीन पेशंट सापडत आहे. त्याचं कारण आपली जीवनशैली, आपलं खानपान, आपण व्यायाम करत नाही, जंक फूड, या सर्व कारणांमुळे हे आजार वाढलेले आहेत. आणि अशा आजारांसाठी ट्रीटमेंटसाठी जे सेंटर असतात त्याची कमतरता आहे. ठाण्यापर्यंत पोहोचेपर्यंत एखादा हार्ट अटॅकचा पेशंट आहे, तो पोहोचत नाही, तो मरून जातो. म्हणून त्या प्लॅटफॉर्म विचार करून आपण की आपल्या एरियामध्ये लोकांना जेव्हा गरज लागते तेव्हा ॲम्ब्युलन्स सेवा, कॅज्युअल्टी सेवा, इमर्जन्सी सेवा, कॅथलॅब सारखी सेवा आपल्या एरियामध्ये उपलब्ध नसेल तर एखादा हार्ट अटॅकचा पेशंट आहे तासभरात जर ठाण्याला पोहोचत असेल तर त्याला काही अर्थ नाहीये. म्हणून हे सगळे विचार करून आज जवळ 11 महिन्याची मेहनत आपण हे हॉस्पिटल पूर्ण केलेले आहे. खूप अडचणी आल्या, तर माझं मित्र संघ खूप मोठा आहे, सर्वजण होते, रोहिदास दादा, त्यानंतर विशाल, देवेंद्र, ऋषिकेश, समीर सर, त्यानंतर सुधाकर, म्हात्रे साहेब, हे यांनी पूर्ण मदत करून हे आज प्रोजेक्ट पूर्ण उभे केलेले आहे.
आणि आज आपण हे पूर्णत्व सांगलेलं आहे आणि सर्वांनी मेहनत करून आज आम्हाला इथपर्यंत आणण्याचा जो हे दिला आहे, ती वाव दिलेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. साहेब आले तसेच इतर मान्यवर इथे आहेत, त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे. आणि तसंच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या दुसरी प्रोजेक्ट करताना, की जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त गरीब जनतेला आम्ही सेवा व वैद्यकीय सेवा करू शकतो. आपण संघर्षामधून एखादी कलाकृती जेव्हा उभी होती तर तिचा एक वेगळा आनंद आपल्या मनामध्ये असतो आणि तो वेगळा आनंद निश्चितपणाने आपल्याकडे येणाऱ्या पेशंटच्या जीवनामध्ये देण्याचं काम जेव्हा माणूस करतो तेव्हा खऱ्या अर्थाने ज्याचं नाव राजेश आहे ते पेशंटच्या आजारावर खऱ्या अर्थाने राज करेल आणि पेशंटच्या आजारावर यश मिळवेल म्हणून याचं नाव राजेश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि खऱ्या अर्थाने हॉस्पिटलचं नाव मी असं समर्पक ठेवलंय प्राणवायू. हे तुमच्या प्राणाला सतत तेवत ठेवण्याचं काम या प्राणवायू हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवेतील करेल असा विश्वास व्यक्त करतो. मगाशी बाहेर देताना सांगितलं आनंद या गोष्टीचा सगळ्यात जास्त आहे की आपले भूमिपुत्र डॉक्टर हे एकत्र येऊन अशा चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल उभी करायला लागले. एक महिन्यापूर्वी कापरावलीला ठाण्याला एक हॉस्पिटलच्या उद्घाटन झालं होतं, मी भेट द्यायला गेलो. मला एकदम समाधान वाटतं की आपली ही मुलं जी आहेत ते काहीतरी चांगलं करायला लागलं. ते पूर्वीची पद्धत अशी होती, मी लहान होतो तेव्हा उल्हासनगरकडून डॉक्टर यायचे, भिवंडी शहरातले डॉक्टर गावोगाव फेरीला यायचे, ठाण्यातनं यायचे. पण आमच्या डॉक्टर लोकांनी आमच्या ह्या मुलांनी स्वतःच्या कर्तव्यामुळे ही परिस्थिती बदलली. ते लोक ठाण्यावरून येत होते, उल्हासनगरवरून येत होते, तर आमची मुलं आता ठाणा उल्हासनगर कल्याणला हॉस्पिटल टाकायला लागले. हे जे परिवर्तन आलेलं आहे हे परिवर्तन निश्चितपणाने शिक्षणाच्यामुळे आलेलं आहे. आमची मुलं शिकायला लागली आणि म्हणून हे परिवर्तन आज घडायला लागलं. तर ठाण्यामध्ये जाऊन हॉस्पिटल टाकणार हे आपल्या पूर्वजांनी कधी स्वप्नही पाहिलं नसेल आणि आपले डॉक्टर होतील असंही स्वप्न पाहिलं नसेल. मध्ये 1-2 वर्षापूर्वी लोकशाहीला मी एका कार्यक्रमाला आपली समाजाच्या कार्यक्रमाला गेलो. तिथे संख्या मोजता येणार नाही इतके आपल्या समाजाचे डॉक्टर. त्या ठिकाणी मला वाटतं आपली शंकर भाटवडचा आहे, त्याच्या मुलीचाही सन्मान माझ्या हस्ते झाला होता. हे प्रचंड मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे आपल्या समाजाचे लोक वळायला लागले आणि म्हणून ह्या गोष्टीचा आनंद हा सगळ्यात जास्त आहे. मी मगाशी सांगितलं तर विठ्ठल हॉस्पिटलच्या थोडीचं हॉस्पिटल या ठिकाणी राजे त्यांच्या टीमने उभं केलं आणि त्यांनी सांगितलं की ठाण्याला जाता जाता कदाचित पेशंटला स्ट्रोक येऊ शकतो. आपल्याकडे हिंदीमध्ये म्हण आहे व्यासा पुढे के पास चला जाता, पर राजेश भोईरानी टीम ने ही म्हण उभी केली, एक हुआ ही पैसे के पास लेके ठाण्याला जायची गरज नाही. हॉस्पिटलच मुलं हे तुमच्यापर्यंत आणलं पण तरीही आपल्याला शुभेच्छा देताना हे हॉस्पिटल नीट चाललं त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण कमीत कमी पेशंट लोक आजारी पडाले अशी माझी इच्छा आहे. पण तुम्हाला शुभेच्छा देताना या हॉस्पिटलचं नाव एवढं वाढावं की कोणाला जरा जरी आजार झाला तरी त्याच्या मनात फक्त प्राणायाम हॉस्पिटलचं नावच आलं पाहिजे अशा प्रकारचा विश्वास तुमच्या कार्यातून तुम्ही निर्माण करावा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने एवढं मोठं हॉस्पिटल आपण जे उभं केलेलं आहे या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधांच्यामुळे समाजातील सगळे आजार नष्ट होण्यासाठी निश्चितपणाने मदत होईल. लोकांना ही गोष्ट ही जाहिरातीच्या माध्यमातून सांगितली गेली पाहिजे. गोरगरिबांच्या उपचारासाठी राज्य सरकारची महात्मा फुले योजना आहे, केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना आहे. 5 लाखापर्यंतचा उपचार केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून निकषात बसणाऱ्या लोकांचा होणार. तर राज्य सरकारची महात्मा फुले योजना आहे त्याच्यामध्ये कोणी करोडपती असो की अब्जपती असो
तोही 5 लाखाचा उपचार हा फ्रीमध्ये घेऊ शकतो. तर ही योजना महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेसाठी आहे आणि ती सुविधा या हॉस्पिटलमध्ये आहे. आणि म्हणून निश्चितपणाने आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय जाऊन लोकांच्या उपचारासाठी तुम्ही सर्व प्रतिबंध आहात अशा प्रकारचे चित्र उभं करण्याचं काम करावं. माझे रोहित कोणत्या टीमला मी निश्चितपणाने त्याचं कौतुक करतो, शुभेच्छा देतो. शेवटी माणूस हिंमत कधी करतो? आपल्या ग्रामीण भागातला माणूस एवढं मोठं हॉस्पिटल उभं करण्याची हिंमत करू शकतो का? नाही करू शकतो. पण त्याने इकडे 2015 जे प्राणायाम हॉस्पिटल उभं केलं, त्या प्राणायाम हॉस्पिटलच्या मुळे त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास आला, त्या आत्मविश्वासाच्या मुळेच खऱ्या अर्थाने आज एवढं मोठं हॉस्पिटल त्यांनी उभं केलं. त्याच्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी आपण सगळे त्याच्या पाठीशी आशीर्वाद रूपाने उभं राहूया अशा प्रकारचं आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो. परत एकदा शुभेच्छा देतो आणि या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्याचं जाहीर करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भारत.
मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। और जैसे कि आपने मुझे सवाल पूछा है कि गरीबों के लिए मदद, तो हालांकि मुझे पता नहीं कितनी जानकारी आपको होगी, लेकिन जो डॉक्टर हमारे राजेश भोईर जी है, इन्होंने बहुत सालों से ये उपक्रम बहुत गरीबों के लिए किया हुआ है। आपके जानकारी के लिए ये भी कहूँगा कि बहुत सारे कैंसर पेशेंट्स हैं, उन्हें विना मूल्य बहुत सारे उपचार यहाँ पे दिए जाते हैं। और इन एनी केस आप कभी भी किसी भी परिस्थिति में अगर डॉक्टर राजेश जी को, हमने आज तक पंचमहाभूत जब भी किसी पेशेंट को भेजा है, उन्होंने हमेशा उनकी सेवा की है। और पैसों की मांग हमेशा क्या होता है, हॉस्पिटल कहेंगे तो पैसों की मांग पहली होती है। फर्स्ट यू गिव द डिपॉजिट, देन यू ब्रिंग द पेशेंट। लेकिन हमारे तरफ से हमने कभी भी डॉक्टर राजेश भोईर को ऐसे कभी हमने देखा नहीं है। हमेशा एज अ सोशल पार्ट, और डेफिनेटली भगवान के बाद अगर किसी को देखते तो डॉक्टरों को ही हम भगवान का रूप ही देते हैं। तो हमारे तरफ से पंचमहाभूत और हमारे समाज की तरफ से हमने डॉक्टर राजेश भोईर को बहुत अग्रेसर देखा है इस बारे में, और वी आर वेरी प्राउड ऑफ इट लुकिंग एट दिस हॉस्पिटल एज वेल। हमारे एक्सपेक्टेशन से ज़्यादा हमने यहाँ पे देखा है। हम पंचमहाभूतों से सबसे पहले तो हम इनके आभारी है कि डायलिसिस सेंटर का ओपनिंग उन्होंने पंचमहाभूतों के ओर से किया। वी आर वेरी थैंकफुल टू हिम। और हॉस्पिटल, हमको लगा कि हॉस्पिटल है, चलो जाते हैं, बट बीइंग वेरी फ्रैंक, दिस इज अबाउट द एक्सपेक्टेशंस व्हाट ही हैज डन। और हमारे सारे आगरी समाज और हमारे भूमिपुत्रों की ओर से हम डॉक्टर राजेश भोईर जी को और प्राणजी हॉस्पिटल को बहुत सारे शुभकामनाएं देते हैं। ओके। मला पूर्ण